POFBOच्या अंतर्गत आमच्या आज 9 संघटना आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत। आमची मागण्या एवढेच आहेत जे की आमच्या 12व्या द्विपक्षीय करारामध्ये आमची डिमांड होती ते आत्तापर्यंत आमचं डिमांड ते झालेलं नाही आहे। 5 डेज बँकिंग, बाकी क्षेत्रात 5 डेज बँकिंग लागू झालेले आहेत, फक्त बँकिंग क्षेत्र असं आहे जिथं की 5 डेज बँकिंग अजूनही सुरू झालेलं नाही। जे काही द्विपक्षीय करारामध्ये जे काही आमच्या सर्व्हिस कंडिशन्स आहेत, जे काही आम्ही सगळ्यांनी ते ॲक्सेप्ट केलेले आहेत, पण ही एक मुद्दा असा आहे जे की 5 डेज बँकिंग आमचं अजूनही सुरू केलेलं नाहीत। ऑलरेडी आमचे ह्याच्यासाठी आम्ही लढाई सुरू केलेलो आहेत। ह्याच्यापुढे ट्विटर कॅम्पेन जे आहेत, विविध ठिकाणी आमचे डेमॉन्स्ट्रेशन्स राहणार आहेत आणि वेळ पडली तर आम्ही पुढच्या महिन्यात आम्ही स्ट्राईकवर पण जाण्याची आमची सगळ्यांची अनुमोदन आहे त्याच्याबद्दल आणि हे आम्ही होऊन दाखवणार आहे। सध्या तर डिजिटल बँकिंग आणि बँकिंग सुरू झालेलं आहे, तसा फारसा परिणाम होणार नाही। बाकी क्षेत्र, बाकी ऑफिसेस जे आहेत ते सॅटर्डे बंद असतात, फक्त बँकिंग क्षेत्र असं आहे जे की चालू राहते, ह्याच्याने बराचसा काही फरक पडणार नाही। फाइव डेज बँकिंगसाठीच आमचं मेन डिमांड आहे। काय म्हणतात मला जसं सध्या आम्हाला सेकंड आणि फोर्थ सॅटर्डेची सुट्टी आहे, तर आम्ही ऑल सॅटर्डेजसाठी डिमांड करतो। त्याच्यासाठी आम्ही 5 डेज बँकिंगची डिमांड किंवा 5 डेज वीकसाठी हे जे आजचं डेमॉन्स्ट्रेशन आहे पूर्ण भारतभर चालवलेलं आहे। तर आमच्या आजचं डेमॉन्स्ट्रेशनचा जो मेन मुद्दा आहे तो 5 डेज बँकिंगचा आहे, जे आम्हाला सेकंड फोर्थ व्यतिरिक्त ज्या 2 शनिवारी आम्हाला इथे येऊन बँकेत कामं करावं लागते, त्यासाठी आम्ही सर्व सॅटर्डेला आम्हाला येऊन इथे हॉलिडेज द्यावा आणि आमची डिमांड पूर्ण करावी, याच्यासाठी आजचं हे आमचं डेमॉन्स्ट्रेशन आहे। यस, ये जो 5 डे बैंकिंग की हमारी डिमांड है वो बहुत पहले से है। हम 2 सैटरडे तो हमको मिल रहा है, लेकिन क्या है ना, बैंकर जो है 5 डे बैंकिंग का मतलब जो नॉर्मल ट्रांजैक्शन के ऊपर कोई इफेक्ट नहीं पड़ता, क्योंकि डिजिटल बैंकिंग आ चुकी है, RTGS NEFT है। जैसे कि हम जानते हैं कि RBI को भी 5 डे बैंकिंग है, तो बैंकिंग सेक्टर को भी 5 डे बैंकिंग होना चाहिए, यही हमारी डिमांड है। इसके ऊपर सवाल पूछे जाते हैं कि जो यातायात है वो इससे कुछ हैम्पर हो सकता है क्या, तो बिल्कुल नहीं हो सकता, क्योंकि अभी डिजिटल बैंकिंग आ चुकी है, RTGS है, NEFT है, UPI है। इसके कारण जो फेस टू फेस बैंकिंग है इसका मतलब दौर ख़त्म चुका है। तो 5 डे बैंकिंग आ जाए तो हमारे जो डेली वर्किंग आवर्स है वो भी एक्सटेंड हो रहे हैं। तो इसका मतलब ये नहीं कि जो वीकली हम काम कर रहे हैं वो 5 दिन में कर रहे हैं। तो 5 डे बैंकिंग के इफेक्ट ऐसा होगा कि बैंकर जो दिन रात काम करते तो उनको एक दिन का और एक रेस्ट मिल जाएगा और अगले जो उसके लिए नेक्स्ट वर्किंग डे के लिए वो काम कर पाएंगे। हमारी वित्त में ये नेशनल लेवल पे है, हमारे जितने भी बैंकिंग कॉन्फेडरेशन है, 9 बैंक है इसमें इंक्लूड, 9 बैंकिंग कॉन्फ्रेंस का नेशनल लेवल पे ये स्ट्राइक का कॉल दिया गया है। यस सर।